आपण सर पाहुणेच आहेत, पण मी सर्वांची माफी मागतो. मी आता संभाजीनगरून आलो सर, उशीर झाला, थोडा वेट करायला लागला. आता आपण जीवामृत बनवू. जीवामृतसाठी निविष्ट आहे. तर आपण 200 लिटरचा बॅरेल घेतला आहे, त्यात 180 लिटर पाणी घेतलं आहे. त्यात आपण 10 किलो शेण घ्यायचं आहे, 10 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे, 2 किलो गूळ घ्यायचा आहे, 2 किलो बेसन पीठ आणि एक मुठभर किंवा वडाखाली, वारुळाची किंवा बांधावरी जिथं आपण केमिकल फवारलं नाही अशा ठिकाणची मुठभर माती घेणार आहेत. ती माती म्हणजे आपण जीवाणुयुक्त माती घ्यायची. आता अशी म्हणे, स्वदुग्धे सदा पोषितीजी जगाला, स्वपुत्रास देही कृषी चालावया, परमवंदे जी या भारत आला, नमस्कार माझा श्री गोमातेला. ज्याच्याकडं गाय आहे, गावरान असेल, गीर असेल, जलसी सोडता. तुमच्या भागात दुधाचा धंदा जास्त, तुम्ही दुधामुळे सगळे जलस्या म्हशी हेच पळतात. गावरान, हा मी उदाहरण सांगतो, कारण आता तुमच्या गटात मला नाव माहित नाही, पण भास्कर सातपुते ते माझे बहीण आता मी काल मी माहिती घेतली, कारण की आपल्याकडे दुधाचा धंदा आहे. त्यामुळे आपण तुम्ही फक्त म्हैस हे वापरू नका, याला फक्त गोमूत्र, फक्त गावरान गाईचंच. आता आपण काय करू, याच्यामध्ये 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ आणि माती एवढंच टाकायचं.